नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत शिवरी वानखळे उरळ यांच्या शेतामध्ये. यांनी यांच्या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की त्यांच्या कपाशीची क्वालिटी कशा पद्धतीची आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांनी काय उपाययोजना केल्या म्हणजे त्यांचं पीक अशा पद्धतीने बहरलेलं आहे. हां शिवरी भाऊ, मी निंबा फाट्यावरील उपज केंद्रावर गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पराठीला नेमकं झालेलं काय आहे. माझी पराठी त्यावेळेस पूर्ण पिवळी पडलेली होती. तर त्यांनी मला सांगितलं की बा आम्ही जे खत देतो ते द्या. त्यांनी मला सांगितलं एका एकराला 4 किलो लागते. मी त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं तसं दिलेलं आहे. त्याचं नाव आहे इनेरा. इनेराचं पाकिट पण इथं कुठंतरी असेल आहे का पडलेलं, तुम्ही दाखवू शकता का? एवढ्यातच मी म्हणजे खताची हे केलेलं होतं ते फक्त मी. हे बघा, आता शिवरी भाऊ त्यांनी दिलेलं इनेरा खत हे आपल्याला दाखवत आहेत. एकरी 4 किलोचा त्याचा डोस आहे. हे त्यांना सापडलेलं आहे, बघून घ्या तुम्ही. हे इनेरा खत त्यांनी दिलेलं आहे. आणि या इनेरामुळे त्यांच्या कपाशीची क्वालिटी कशी झाली आणि मालाची लागवड कशी झाली हे तुम्ही बघू शकता. हे बघून घ्या शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. एक सारखी कपाशीची त्यांची क्वालिटी आपल्याला इथं दिसत आहे. शिवरी भाऊ, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता? हे इनेरा जे खत आहे हे 1 नंबर चांगल्या दर्जाचं आहे आणि जास्त महाग पण नाही आहे. शेतकऱ्याला परवडेल अशा भावामध्ये आहे. ज्यावेळेस मला आजूबाजूचे शेतकरी म्हणत होते तुझी पराठी मोडा लागते, ती काही कामाची नाही राहिली, तिला बुरशी लागलेली आहे, पूर्ण पिवळी पडलेली आहे. त्या पिरियडमध्ये मी खूप हताबील झालेलो होतो. पण ज्यावेळेस मी हे मारलं त्याच्यानंतर 8 ते 10 दिवस मी शेतामध्ये नाही आलो. त्याच्या 8 ते 10 दिवस शेतानंतर आल्यानंतर मला 1 नंबर क्वालिटी दिसलेली आहे. धन्यवाद शिवरी भाऊ आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल.